विजयादशमी अर्थात दसरा या दिवशी 1925ला नागपूर येथे परमपूजनीय डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. यावर्षी दसऱ्याला 2025 पासून संघाचे शताब्दी वर्ष सुरू होते आहे. सप्टेंबर 2024 मध्ये झालेल्या अखिल भारतीय समन्वय बैठकीमध्ये संघाने शताब्दी वर्षाच्या योजनेबाबत काही दिशा निश्चित केली. पंचपरिवर्तन या अंतर्गत 5 विषय निश्चित करून ते समाजापर्यंत घेऊन जाण्याचा मानस संघाने व्यक्त केला. समरसता, पर्यावरण, स्व, कुटुंब प्रबोधन व नागरी शिष्टाचार हेच पंचपरिवर्तन आहे. आधी स्वतः केले मगच इतरांना सांगितले या उक्तीनुसार या पंचपरिवर्तनाची सुरुवात स्वतःच्या कुटुंबापासून करून हे 5ही विषय समाजापर्यंत घेऊन जायचे आहेत. चला, व्यक्तिनिर्माणाच्या या राष्ट्रीय कार्यात आपले योगदान देऊया. भारत माता की जय. कल्याणकारी कुटुंब संस्कृती. कमी मार्क मिळाले म्हणून शालेय विद्यार्थ्यांनी केलेली आत्महत्या, नोकरी गेल्याने आलेले नैराश्य किंवा व्यसनाधीनता हे आणि असे अनेक प्रश्न आपण आपल्या आसपास बघत असतो. आणि याचे खूप सोपे आणि सुटसुटीत उत्तर मात्र आपण लक्षातच घेत नाही. भक्कम कुटुंब व्यवस्था असे त्याचे सुटसुटीत आणि सोपे उत्तर आहे. याकरता इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूक मात्र नियमित करायला लागते. ती गुंतवणूक असते कधी भावभावनांची, कधी वेळेची, तर कधी तडजोड करावी लागते, तर कधी शिस्तीची सक्ती करावी लागते. एकूणच प्रश्नाच्या भीषणतेपुढे ही गुंतवणूक फारच लाभदायक ठरते. घर हे आपुले छान असावे, 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 घर हे जणू मंदिर व्हावे, पावित्र्याचे तेज दिसावे, अतिथींचे नित स्वागत व्हावे, सौहार्दाचे सूर जुळावे, घर हे आपुले छान असावे, घर हे आपुले छान असावे, वृद्धांना सन्मान असावा, आशीर्वचतो त्यांचा घ्यावा, वागणूकती एकोप्याची, असे खूणती सुख शांतीची, घर हे आपुले छान असावे, घर हे आपुले छान असावे, सहकार्याचे जीवन जगता, तिथे घराची असे महत्ता, घर हे असे सुंदर असावे, सर्वांना माहेर मिळावे, घर हे आपुले छान असावे, घर हे आपुले छान असावे, घर हे आपुले छान असावे. कल्याणकारी कुटुंब संस्कृती. कल्याणकारी कुटुंब म्हणजे शिशूंना स्नेह, बालकांना संस्कार, किशोरावस्थेत संरक्षण, युवकांना सुयोग्य स्वातंत्र्य, प्रौढांना सन्मान आणि प्रत्येक वृद्धाला सेवा, हे सर्व सहजतेने सर्वदा उपलब्ध असणारे कुटुंब. त्यासाठी आपले पारिवारिक जीवन कर्तव्यनिष्ठा, भक्कम विश्वास आणि जिव्हाळा यांनी परिपूर्ण असावे. प्रेम
ही यशस्वी गृहस्थाश्रमाची गुरुकिल्ली आहे. त्या दृष्टीने काही उपक्रम आपण कुटुंबासोबत केले पाहिजेत. सुट्टीत मुलांबरोबर बोर्ड गेम खेळणे, शनिवारी रविवारी बाहेर खेळायला जाणे, मुलांना अभ्यासात किंवा प्रोजेक्टमध्ये मदत करणे, विशेष प्रसंगी मुलांना शाळेत पोहोचवणे, पालक मीटिंगमध्ये मनापासून भाग घेणे, मुलांच्या शाळेतील उपक्रमांना जसे की क्रीडा दिवस किंवा स्नेहसंमेलन इत्यादींना उपस्थित राहणे, सहकुटुंब सर्कस, सिनेमा किंवा नाटक पाहायला जाणे, मुलांच्या आवडीनुसार मॉल किंवा उपहारगृहात जाणे, मुलांच्या मित्रांना घरी बोलावून आदरातिथ्य करणे, कधीतरी अचानक सहकुटुंब आईस्क्रीम खायला जाणे, कधीतरी कुटुंबाबरोबर लॉंग ड्राईव्हला जाणे, रात्री सहज फेरफटका मारणे, कुटुंबातील प्रत्येकाचे लहानात लहान यश साजरे करून ते यश अविस्मरणीय बनवणे, सहकुटुंब वनयात्रेला किंवा निसर्ग सान्निध्यातील पक्षीदर्शन सारख्या उपक्रमांना प्रोत्साहन देणे, अनाथालय, वृद्धाश्रम, शाळा वगैरे प्रकल्पांना सहकुटुंब सेवा भेट देणे, सामाजिक धार्मिक कार्यात सहकुटुंब सहभागी होणे, म्युझियम वगैरे ज्ञानवर्धक स्थळांना भेट देणे, ऐतिहासिक स्थळांना भेट देणे, वर्षातून एकदा तीर्थयात्रेचे आयोजन करणे, पुस्तकांच्या दुकानाला भेट देणे, प्रेरणादायी भाषणाला जाणे, विशेष प्रसंगी रक्तदान किंवा वृक्षारोपण करून सामाजिक उत्तरदायित्वाची जाण असणाऱ्या परंपरा कुटुंबात निर्माण करणे, कौटुंबिक चालीरीती परंपरांचे महत्त्व सर्वांना समजावून देऊन त्या उत्साहात पार पाडणे, धार्मिक किंवा सांस्कृतिक सण उत्साहाने साजरे करणे, कुलगौरव, कुलदेवता व कुलपरंपरांना आदरपूर्वक समजून व समजावून नवीन पिढीला हस्तांतरित करणे, कुटुंबातील दैनंदिन रीतिविधी युगानुकूल करून नवीन पिढीला त्याची सवय लावणे, सुदृढ आरोग्यासाठी आहार, विहार, पोशाख ह्याबद्दल कुटुंबात जागरूकता निर्माण करणे, भजन, भोजन, भाषा, भूषा व भ्रमण ह्याबद्दल सजगता निर्माण करणारे उपक्रम नियमाने करणे, कुटुंबातील वडीलधाऱ्या मंडळींना त्यांच्या आवश्यकतेनुसार वेळ देणे, दवाखान्यात नेणे, त्यांच्या मित्रांच्या गाठी भेटी घडवणे, मंदिरात नेणे, वडीलधाऱ्या मंडळींच्या आवडीनुसार कार्यक्रमात सर्वांनी आनंदाने सहभागी होणे, कुटुंबातील धार्मिक वातावरण टिकवून ठेवणाऱ्या कार्यक्रमांना प्राधान्य देणे, कुटुंबात वाचन संस्कृती विकसित करणे, कुटुंबात सेवा कलश सारखे उपक्रम राबवणे, आकाश दर्शन सारखे उपक्रम सहकुटुंब करणे, सहकुटुंब नियमित मंदिरात जाणे, घराची स्वच्छता एकत्र करण्याची सवय लावणे, चांगले टीव्ही कार्यक्रम एकत्र सहकुटुंब बघणे, किमान दिवसातून एकदा तरी जेवण नाश्ता वगैरे निमित्ताने एकत्र येणे, वेळ मिळेल तेव्हा अनौपचारिक गप्पांसाठी एकत्र बसण्याचे वातावरण कुटुंबात निर्माण करणे, एकत्र पुस्तक वाचन करणे, नो स्क्रीन वेळ निश्चित करणे, नो मोबाईल, नो स्क्रीन क्षेत्र घरात निश्चित करणे, कधीकधी मौन भोजनचा अनुभव घेणे, कुटुंबात स्वदेशीचा आग्रह करणे, वेगवेगळ्या छंदांचा जसं की वाचन, नाणी कलेक्शन, स्टॅम्प संग्रह, बागकाम, स्वयंपाक, हस्तकला वगैरे परिचय करून देऊन एखाद्या छंदात गुंतण्यास प्रोत्साहित करणे, कौटुंबिक सदस्यांच्या स्वाभाविक प्रतिभा ओळखून त्या विकसित करण्यासाठी सर्व प्रकारचे प्रोत्साहन आणि सहाय्य देणे, 8-10 कुटुंब मिळून एक विस्तारित संयुक्त कुटुंबाचा भाव विकसित करण्यासाठी पारिवारिक मित्रांचे सपरिवार एकत्रीकरण 2 महिन्यातून एकदा घेणे हे सर्वांसाठी अतिशय हितकारक असते. शेजारी, मित्र,
नातेवाईकांकडे वर्षातून किमान एकदा सपरिवार जाणे, सामाजिक नाती जोपासणे, शेजारी, मित्रपरिवार किंवा नातेवाईक यांना आपल्या घरी बोलवणारे उपक्रम वर्षातून किमान 2दा घेणे, हळदी कुंकू, तीर्थप्रसाद, सण किंवा अन्य विशेष प्रसंगी यांना आमंत्रण देणे, परिवाराबरोबर वर्षातून एकदा किमान 1 सप्ताह पर्यटन करणे, सप्ताहातून एकदा परिवार बैठकीच्या माध्यमातून मोकळा संवाद विकसित करणे. कुटुंब चालवणे ही सर्वांची जबाबदारी आहे ह्याची अनुभूती देणे. अनुभवलेल्या चांगल्या गोष्टी प्रत्येकाला व्यक्त करण्यासाठी दिनचर्येत निश्चित वेळ, जसं की भोजन किंवा फराळ, चहा किंवा रात्री झोपण्यापूर्वी गप्पा वगैरे असल्या पाहिजेत. आयुष्यभरासाठी स्मरणीय बनतील अशा दैनंदिन साप्ताहिक परंपरा विकसित करणे, जसे की एकत्र आरती करणे, भोजन मंत्र म्हणणे, झोपण्यापूर्वी प्रार्थना, उठल्यावर सूर्याला नमस्कार, स्नान झाल्यावर तुळशीला पाणी घालणे, संध्याकाळी देवासमोर, तुळशीसमोर दिवावात लावणे, मोठ्यांना नमस्कार करणे वगैरे. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. भोजनासाठी उपयोगात आणली जाणारी भांडी योग्य धातूची, स्वच्छ असावी व नियमितपणे घासलेली असावी हा आग्रह ठेवावा. भोजन निर्मितीमध्ये गृहिणीचा किंवा परिवारातील सदस्याचा सक्रिय सहभाग म्हणजेच मातृहस्तेन भोजनम ची पूर्तता व्हावी. स्वयंपाकघर किंवा पाकगृह हवेशीर, स्वच्छ असावे. आरोग्याला आवश्यक ताजा, सकस, समतोल ऋतुमानाप्रमाणे आहार असावा. जंक फूड आणि बेकरी आदी बाह्य गोष्टींचा कमीत कमी उपयोग करावा. पंचग्रास देऊन भोजन मंत्रानंतरच एकत्रित जेवण करावे. पिण्यासाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था असावी. आरोग्यदायी दिनचर्या असावी. ऊर्जेचा स्रोत सूर्य आहे. निसर्गचक्र ज्याप्रमाणे सूर्यकेंद्रित असते तशी आपली दिनचर्या निसर्गचक्रासोबत असावी. शारीरिक व्यायामाची प्रेरणा मिळेल असे वातावरण कुटुंबात असावे. सूर्यनमस्कार, आसनं इत्यादी तक्ते वडील मंडळींच्या दिनचर्येत व्यायामाला स्थान आणि लहानांना आग्रह असावा. लहान मोठ्या सर्वांचा गृहकार्यात यथायोग्य सहभाग असावा. वयानुसार व वेळेनुसार कमी जास्त कामांची विभागणी करावी. प्रथमोपचाराची म्हणजेच आजीबाईचा बटवा ही सुविधा घरी असावी. घरातील वातावरण सात्विक, शुद्ध व प्रेरणादायी असावे. त्या दृष्टीने घरातील प्रतिमांची, मासिकांची व दूरदर्शन कार्यक्रमांची निवड असावी. सभोवताली स्वच्छता असावी, वृक्ष असावे. घरात नियमित झाडूपोछा केला पाहिजे. स्वच्छतेसाठी कचरापेटीचा योग्य उपयोग करावा. परिवारातील सर्वांशी मोकळेपणाने बोलता यावे या दृष्टीने योग्य वातावरण जोपासावे. प्राणायामाचे महत्त्व, प्रकार, वैज्ञानिकता याबद्दल जागरूकता कुटुंबातील सर्वांना असावी. किमान 11 वेळेला ओंकार ध्वनींचे उच्चारण, दीर्घ श्वसन यासाठी सर्वांच्या दिनचर्येत प्राधान्य असावे. स्वरसाधना केल्याने प्राण बलवान होतात. संगीत, भजन इत्यादींची आवड निर्माण होईल असे दैनिक प्रासंगिक उपक्रम कुटुंबात व्हावे. सर्वांना समान मानून ऊर्जा देणारा सूर्यनारायण हा प्राणाचा स्रोत आहे. त्याची नावे घेऊन रोज 12 सूर्यनमस्कार घालण्याची सवय सर्वांना असावी. तुळशीला पाणी घालणे, सूर्याला वंदन करणे, सांजवात लावणे आदी निसर्गाभिमुख परंपरांचा आग्रह असावा. आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी विविध जबाबदारींची संधी मुलांना दिली पाहिजे. उदाहरणार्थ वेळप्रसंगी चहा, नाश्ता बनवणे, पाहुण्यांना सामोरे जाऊन स्वागत करणे, त्यांच्याशी संवाद साधणे इत्यादी. शरीर स्वच्छता राखणे, रोज स्नान करणे,
घरात प्रवेश करण्यापूर्वी हातपाय धुणे, भोजनापूर्वी हस्त प्रक्षालन इत्यादींचा आग्रह कुटुंबात असावा. ऋतूनुसार आरोग्यदायी अनुशासित आहार, निद्रा व वेशभूषा याची जाणीव असावी. घरी नियमित सामूहिक प्रार्थना व्हावी. घरातील दैनंदिन कामात मुलांचा सहभाग असावा. कुटुंबात वाचनीय साहित्याची उपलब्धता असावी. प्रासंगिक भेटवस्तूंसोबत पुस्तकाला प्राथमिकता द्यावी. सर्वांनाच एकतरी छंद जोपासण्यास प्रोत्साहन असावे. त्याचे योग्य प्रदर्शन व कौतुकही व्हावे. दरमहा एकदा तरी सण उत्सव किंवा प्रासंगिक निमित्ताने सर्वांचा सामूहिक सहभाग असावा. 64 कलांपैकी जास्तीत जास्त कलांची अनुभूती लहान मोठ्या सर्वांना मिळेल असा प्रयत्न असावा. चरित्रकथन, प्रेरणादायी वा व्यावसायिकांच्या मुलाखती, प्रेक्षणीय स्थळांच्या सहली, विविध विषयांवर चर्चासत्रे इत्यादी कार्यक्रमात मुलांच्या सहभागासाठी आग्रह असावा. दैनंदिन दिनचर्येत भावगीते, देशभक्तीपर गीते किंवा भक्तिगीते इत्यादी सहज स्वाभाविक कानावर पडतील अशी व्यवस्था कुटुंबात असावी. नैसर्गिक सप्तसंपदांचे रक्षण व संवर्धन यासंबंधी जागरूकता निर्माण होण्यासाठी आवश्यक उपक्रमात कुटुंबाचा सहभाग असावा. नैसर्गिक सप्तसंपदा म्हणजेच जन, जल, जमीन, जानवर, जंगल, ऊर्जा आणि आपली गोमाता. आपण वृक्ष लागवड योजना, पाण्याची तळी खणणे, डोंगरावर चर काढणे, जंगल तोड थांबवणे इत्यादींमध्ये सहभागी व्हावे. लहानपणापासून विविध विषयांवर घरात चर्चा करून निर्णय व्हावा. छंदवर्ग कोणता लावायचा, टीव्ही किती तास बघायचा इत्यादी गोष्टी चर्चा करून ठरवाव्यात. संस्कारासाठी नियम निश्चित करून लहान मोठ्या सर्वांनी कठोरपणे त्याचे पालन करावे. उदाहरणार्थ, आपले पांघरूण आवरून ठेवणे, बाहेर जाताना सांगून जाणे, सांगूनच सिनेमाला जाणे वगैरे. मुलांना छोट्या छोट्या संकटांना सामोरे जाऊ द्यावे. अडचणींचा सामना करू द्यावा. जसे की भांडणे त्यांची त्यांनीच सोडवावी. आपण शक्यतोवर लहानांच्या भांडणात सहभागी होऊ नये. गृहपाठ नाही झाला तरी शिक्षेच्या भीतीने आपण करून देऊ नये. एकदा ठरवलेली, सांगितलेली गोष्ट किंवा दिलेला शब्द पूर्ण केला पाहिजे याचा आग्रह असावा. जसे की आपल्या वस्तू जागेवर ठेवणे, गृहपाठ करणे, पाठांतर करणे किंवा कपाट व्यवस्थित ठेवणे याबद्दल आपण आग्रही असावे. परीक्षा, स्पर्धा यांच्या परिणामांना अवाजवी महत्त्व टाळावे. वेळेचे महत्त्व अधोरेखित करा. जिना किती वेळात चढता, बूट किती वेळात बांधता येतात, 1 ते 10 किती वेळात बिनचूक लिहिता येते इत्यादी गोष्टी पाहून घ्या. शांत का बसायचे, प्रार्थना का करायची, व्यायाम आणि खेळात फरक काय, गणित का शिकायचे, भोजनमंत्र नाही म्हटला तर काय होईल. अशा दैनंदिन जीवनातील गोष्टी निवडून त्यावर विविध मते ऐकण्याची व मग मुलांना त्यांचे मत सांगण्यास प्रोत्साहन करण्याचा साप्ताहिक वेळ असावा. त्यातून मुलांना विवेकी विचार करण्यास प्रवृत्त करावे. छोटे छोटे संकल्प मुलांना स्वतःला करू द्यावे व ते पूर्णत्वास जातील असे वातावरण असावे. जसे की प्लास्टिक वापरणार नाही किंवा घर परिसर स्वच्छ ठेवीन इत्यादी. पाठांतरासाठी पाढे, स्तोत्र, सूत्र, व्याख्या असा काही वेळ दिनचर्येत असावा. कोणताही विषय समग्रतेने शिकावा. अनुभवातून कसा शिकावा याचे उदाहरण नवीन पिढीसमोर असावे. वर्षातून
किमान 3दा कौटुंबिक उपक्रम जसे की सहल, सेवाकार्य दर्शन इत्यादी आयोजित केले पाहिजे. ताई, दादा असे संबोधून प्रेमपूर्ण संबंध घरात असावेत. षोडश संस्कार, पारंपरिक सण उत्सव असे नेहमीचेच प्रसंग नाविन्यपूर्ण पद्धतीने साजरे व्हावे. घरात माझी निर्मिती हा कोपरा प्रत्येकासाठी असावा. नवीन गोष्ट करण्याचे स्वातंत्र्य, स्वैराचार नव्हे पण स्वातंत्र्य कुटुंबात प्रत्येकाला असावे. मन निर्मळ असण्यासाठी मोकळा संवाद साधण्याचे स्थान व वातावरण परिवारात असले पाहिजे. नियमितपणे मन मोकळे करण्याची सवय मुलांना लावली पाहिजे. त्यासाठी ऐकण्याची सवय, योग्य व्यक्तीची उपलब्धता व सामूहिक चर्चेचे वातावरण घरात असावे. गृहप्रवेशद्वार रांगोळीने, तोरण इत्यादीने सुशोभित करण्याचे संस्कार असावेत. दरमहा सेवेचा एकतरी उपक्रम करण्याची परंपरा असावी. वृक्षसेवा, रुग्णसेवा किंवा पशुसेवा दरमहा करावी. वर्षातून एकदा आवडणारी वस्तू दुसऱ्याला देण्याची म्हणजेच दिल से दिल को ही सवय किंवा परंपरा असावी. छोट्या छोट्या गोष्टींचे कौतुक करण्याचा स्वभाव म्हणजेच शाबासकी देण्याचा स्वभाव विकसित करावा. आशा आहे की विषय तुमच्यापर्यंत पोहोचला असेल. या ऑडिओबुकची संकल्पना आहे श्री संदीप पुराणिक यांची. प्रस्तावना श्री ऋषिकेश केळकर. गीतगायन श्री विजय फडके व श्री जीवन नामजोशी. वाचन सौ जान्हवी पाध्ये. रेकॉर्डिंग स्वरनाथ स्टुडिओ, डोंबिवली.